नमस्कार. आपल्या स्वीट होम फन चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण अत्यंत उपयुक्त असे साजूक तूप आहारात का असले पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती बघू. गाईच्या आणि म्हशीच्या दुधापासून आपण साजूक तूप बनवितो. तसेच हे तूप आपणास बाजारात सहज उपलब्ध असते. तर प्रथम आपण गाईचे तूप आरोग्याच्या दृष्टीने कसे महत्वाचे असते ते बघू. गाईचे तूप हे चवीला मधुर आणि डोळ्यांना विशेष हितकर असते. ज्यांचे डोळे सदैव लाल होतात, दुखतात, त्यांनी रोज गाईचे तूप खावे. बुद्धी, धारणाशक्ती आणि स्मृती यांचे संरक्षण तुपामुळे होते. विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, व्यापारी आणि संशोधक यांनी झोपताना 1 चमचा तूप खावे. 1 ग्रॅम सोन्याचा तुकडा गरम करून लाल करावा आणि 1 चमचा तुपात तो बुडवावा. थंड झाल्यावर ते तूप घ्यावे. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहार तसेच अभ्यंगाद्वारे तुपाचा यथायोग्य वापर करावा. मलावरोध आणि मूळव्याधीत या दोन्ही व्याधींमध्ये दोन्ही वेळा जेवणापूर्वी बशीभर गरम दुधामध्ये 1 चमचा तूप घालून ते प्यावे. कोणत्याही जखमेसाठी तुपाचा बाह्योपचार म्हणून वापर फायदेशीर ठरतो. नाकात कोरडे वाटून श्वासोच्छवासास त्रास होत असल्यास करंगळीने वरचेवर तूप लावावे. ज्यांना जुनाट डोकेदुखीचा त्रास असेल त्यांनी तुपाचा आहार, नस्य, शिरोभ्यंग या मार्गांनी वापर करावा. आता आपण म्हशीच्या तुपाची माहिती बघू. म्हशीचे तूप पचनात जड असते. हे तूप शरीरामध्ये कफ वाढविते, तर वात, पित्त दोष कमी करते. रक्तस्राव असणाऱ्या व्याधींमध्ये आणि अवस्थांमध्ये खूप उपयुक्त आहे. शरीरात शुक्रधातूच्या कमतरतेमुळे उत्पन्न रोगांमध्ये म्हशीचे तूप, दूध, ज्येष्ठमध चूर्ण, खडीसाखर हे मिश्रण झोपताना घेतात. अशा प्रकारे आज आपण गाईच्या आणि म्हशीच्या तुपाबद्दल सविस्तर माहिती बघितली. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.